ओम शांती. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे 7 दिवसीय राजयोग कोर्समध्ये हार्दिक स्वागत आहे. जवळजवळ गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. हे लॉकडाऊनमध्ये असताना पहिले थोडे काही दिवस आपल्याला छानही वाटलं असेल, परंतु नंतर कंटाळा आला असेल, मनामध्ये वेगवेगळे विचार यायला सुरू झाले असेल, इवन नकारात्मक विचारच जास्त येत असतील, भविष्याची चिंता येत असेल, नंतर कसं होणार, काय होणार, मुलांची शाळा कधी सुरू होणार, ऑफिसेस कधी सुरू होणार, पगाराचं काय, ऑफिसला कसं जायचं, इवन आहे त्या व्हायरसची भीती आहे, आपल्याला झालं तर कसं होणार, अशा अनेक प्रश्नांची एक मोठी लाईन आपल्या बुद्धीमध्ये लागलेली असेल आणि त्यामुळे चिंता वाढली असेल, एक अनामिक भीती मनामध्ये राहिलेली आहे. आणि आता ह्या भीतीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि ते बाहेर पडण्यासाठी आपल्याला एका विशेष आधाराची गरज आहे आणि तो आधार आपल्याला कुठे बाहेरून मिळणार नाही आहे, तर आपणच स्वतःला त्यासाठी सक्षम बनवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यक्ती जर मनातून सशक्त असेल तो येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो. आणि म्हणून मनाचं हे सशक्तीकरण, आंतरिक शांतीची अनुभूती, या गोष्टी जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायच्या असतील तर निश्चितचपणे आपण हा जो राजयोगाचा कोर्स ऐकणार आहोत, फक्त ऐकणार नाही आहे तर त्याचा अभ्यासही करणार आहोत, त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण की आजकाल जर तुम्ही पाहिलं तर ह्या व्हायरसमुळे जे आजारी पडलेली लोक आहेत त्यांचं बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, चांगल्या प्रकारे त्यातून बाहेर पडत आहेत. परंतु जे घाबरलेले आहेत त्यांच्या मनावर त्याचा जास्त परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे थोडी जरी सर्दी झाली तरी आपल्याला हा व्हायरसचा इन्फेक्शन नसेल झाले ना, असा एक चुकीचा विचार मनामध्ये येऊन ती व्यक्ती जास्त आजारी पडू शकते. आणि म्हणून जर सकारात्मक विचार केले तर आपण निश्चितचपणे या आजारापासून स्वतःला वाचवू शकतो आणि इव्हन आपलं मनाचं सशक्तीकरणसुद्धा करू शकतो. आणि म्हणून आंतरिक शांती व मानसिक स्वास्थ्यासाठी हा राजयोगाचा जो 7 दिवसीय कोर्स आहे निश्चितचपणे तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. या कोर्सची जी सुरुवात करणार आहोत ती आपण स्वपरिचयाच्या आधारे करणार आहोत. परंतु या कोर्सला सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जेव्हा केव्हा हा कोर्स ऐकाल तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी असं एक स्थान निवडा की ज्या स्थानावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इतर आवाजाचा अडथळा होणार नाही. इवन तुम्ही स्वतःपुरतं ते मर्यादित होऊन ऐकू शकता आणि ते चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि समजून घेता त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. कारण की अभ्यासाशिवाय अनुभव येणार नाही आणि म्हणून अनुभव येण्यासाठी अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आपण हा जो कोर्स आयोजित केला आहे तो धनकवडीच्या ब्रह्माकुमारीच्या शाखेमार्फत आपण आयोजित केलेला आहे आणि विशेष म्हणजे मराठीमधून आयोजित केलेला आहे. कारण की असे अनेक लोक आहेत की त्यांना हिंदी समजायला एवढं सोपं वाटत नाही आणि म्हणून हा एक थोडासा छोटासा प्रयास आहे. आपण आत्ता या माध्यमाच्या आधारे एकमेकांच्या समोर आहोत. हे ज्ञानाचा कोर्स शिकत असताना तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्नही येतील. तुम्ही केव्हाही आपल्या या विद्यालयामध्ये ब्रह्माकुमारीच्या या शाखेमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे राहतात तिथे जवळ जी काही ब्रह्माकुमारीची शाखा आहे तिचा फोन नंबर प्राप्त करून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसनही करू शकता. आणि जेव्हा हे लॉकडाऊन संपेल तेव्हा निश्चितचपणे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट द्या आणि समक्ष भेटून त्या स्थानाचं जे काही व्हायब्रेशन आहे, तिथे असणारी जी काही आंतरिक शांती आहे तिचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. तर चला आज आपण सुरुवात करूया आपल्या या कोर्सला. तर सर्वप्रथम आपण एक 10 सेकंद शांतीची अनुभूती करूया आणि स्वतःच्या मनाला ही कमांड देऊया की आत्ता मी जे ऐकणार आहे ते मी पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तर एक 10 सेकंद आपण शांतीमध्ये डोळे मिटून बसूया. ओम शांती. तर आज आपला जो हा पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण स्वपरिचयाविषयी जाणून घेणार आहोत. स्वपरिचय, स्वतःचा परिचय, तो आता प्रत्येकाला वेगळा का करून द्यायचा? कारण की प्रत्येक जणाला तर आपला स्वतःचा परिचय आहेच ना. परंतु जेव्हा आपल्याला कोणी आपला परिचय देतो किंवा विचारतो तेव्हा आपलं उत्तर काय असतं की कोणताही व्यक्ती जनरली जगामध्ये जो आपला परिचय देतो तो आपल्या नावाने देतो.
म्हणजे त्याचं नाव हे पहिलं परिचयाचं साधन असतं. दुसरं आपला पद आणि पोझिशननी देतो. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव राहुल आहे आणि तो सांगतो की मी राहुल आहे आणि मी डॉक्टर आहे, तर ही त्याने त्याची दिलेली ओळख असते. परंतु ही जी ओळख आहे ती काही स्पेसिफिक ओळख नाही आहे. तर खरी ओळख काय आहे? कारण राहुल हे नाव काय त्याला जन्मतःच मिळालेलं नाही आहे, जन्मानंतर थोड्या काळानंतर त्याला ते नाव मिळालेलं आहे. पद म्हणा तर ते सुद्धा वयाच्या एका ठराविक वेळेनंतर त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे नाव किंवा पद हे मला लगेच प्राप्त झालेलं नाही. आणि जन्माला येण्यापूर्वीही आईच्या गर्भामध्ये माझं अस्तित्व तर होतंच ना. मग हे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजे मी आहे. मग ते काय आहे? मग मी म्हणजे हे शरीर आहे का? कारण की आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की मी हे म्हणजे शरीर, मी म्हणजे ही बॉडी आहे, किंवा मी म्हणजे स्त्री आहे, मी म्हणजे पुरुष आहे. म्हणजे आपण शारीरिक प्रकृतीच्या आधारे आपण स्वतःची ओळख देतो, परंतु ही आपली खरी ओळख नाही आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण मी आणि माझं, आय आणि माय यामधला फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. मी आणि माझं एका वेगळं आहे याच्याबद्दल जो आपल्या मनामध्ये थोडासा गोंधळ उडालेला आहे तो आपण स्पष्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत आपण मी आणि माझं याला एकच समजत आलो. आता हे दोन्ही जे आहेत ते वेगवेगळे आहेत, हे आपण निश्चितपणे वेगळे कसे आहेत हे समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एक पुस्तक आहे, तुम्ही काय म्हणता? हे माझे पुस्तक आहे, माझा मोबाईल आहे, माझी गाडी आहे, माझे घर आहे असं म्हणता. पण कोणी असं म्हणत नाही की मी पुस्तक आहे, माझे घर आहे, माझी गाडी आहे, माझा मोबाईल, म्हणजे असं माझं माझं म्हटलं जातं, परंतु मी म्हणजे ते असं म्हटलं जात नाही. म्हणजे ज्याच्यावर माझा अधिकार आहे ती वस्तू ही माझी आहे, मग ती व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल. मग मी कोण आहे? तर ज्याच्यावर अधिकार आहे त्या वस्तूपेक्षा मी जी आहे ती वेगळी आहे. अजून थोडा सोप्या शब्दामध्ये पहा आपण, की आपण म्हणतो की मी माझ्या हाताने हे काम केले, मी माझ्या डोळ्याने हे पाहिले, मी माझ्या कानाने ऐकले, मी माझ्या कानाने ऐकले. मी ऐकणारा वेगळा आहे आणि कान हे काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्या आधारे मी ऐकण्याचं काम करतो. डोळे हे काय आहे? एक साधन आहे ज्याच्या आधारे मी पाहण्याचं काम करतो. म्हणजे साधनाचा वापर करणारा जो साधक आहे तो म्हणजे मी आहे. आणि ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये मी म्हणजे आत्मा असं म्हटलं जातं. मी म्हणजे एक ऊर्जा, मी म्हणजे एक चैतन्य शक्ती असं म्हटलं जातं. आणि म्हणून मी एक चैतन्य शक्ती आहे आणि हे माझे शरीर आहे. हे शरीर ईश्वराने मला माझा पार्ट प्ले करण्यासाठी दिलेले आहे. मी माझ्या ह्या शरीराच्या आधारे, त्या शरीरामध्ये असलेल्या पंचकर्मेंद्रियाच्या आधारे सर्व क्रिया करत राहतो. पाहणे, ऐकणे, बोलणे, कार्य करणे, या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणे, ह्या सर्व क्रिया या शरीरातील कर्मेंद्रियाच्या आधारे केल्या जातात. आणि म्हणून मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे. मग शरीर हे 5 तत्वांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ह्या 5 तत्वांनी बनलेलं हे शरीर आहे. आणि ह्या 5 तत्वांनी बनलेल्या शरीरामध्ये जेव्हा ही चैतन्य शक्ती एंट्री करते, प्रवेश करते, जेव्हा आत्मा प्रवेश करते, तेव्हा आपण त्या 5 तत्वाची बनलेल्या शरीराला जीवात्मा, ह्युमन बीइंग असं म्हणतो. म्हणजे आत्मा प्लस 5 तत्वाचं शरीर हे एकत्र आलं तर त्याचा झाला ह्युमन बीइंग, जीवात्मा. आणि ह्याच 5 तत्वाच्या शरीरातून जेव्हा आत्मा निघून जाते तेव्हा आपण त्याला मृत शरीर म्हणतो. आणि म्हणून आपल्याकडे काय म्हणतात? मातीतून आलो आहे आणि मातीतच जाणार आहे. म्हणजे हे 5 तत्वाचं शरीर जे आहे ते 5 तत्वामध्ये विलीन होणार आहे. परंतु ह्या 5 तत्वाच्या शरीराच्या आधारे पाठ करणारी मी जी आत्मा आहे ती कधीही विलीन होणार नाही, ती कधीही नष्ट होणार नाही. का नष्ट होणार नाही? कारण ऊर्जेचा असा नियम आहे, ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही. म्हणजे मी आत्मा जी आहे हिला कोणी निर्माण केलेली नाही आहे, मी आत्मा ओरिजिनली आहेच. म्हणून मी आत्मा अजर,
अमर अविनाशी आहे. तर शरीर हे जे आहे जरावस्थेमध्ये जातं, त्याचा विनाश होतो. आत्मा ही जशी आहे तशीच राहते, परंतु शरीरामध्ये हे परिवर्तन होत राहतं, म्हणून शरीर हे परिवर्तनशील आहे. म्हणून आपण पहा की लहान बाळाचं शरीर आणि वृद्ध माणसाचं शरीर यांच्यामध्ये कितीतरी फरक असतो. इवन आपलं शरीर जे आहे दिवसामध्ये त्याच्यामध्ये फरक हा अंतर्गतरित्या आणि बाह्य रूपामध्ये होत राहतो. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक 6 महिन्याने आपलं हे शरीर यांना नवीन होत असतं. अनेक पेशी जन्माला येतात, अनेक पेशी नष्ट होतात. आपलं जे अंगावरची त्वचा आहे ती सुद्धा नवीन येते. म्हणजे तिच्यामध्ये परिवर्तन हे काळपरत्वे होत राहतं. परंतु ह्या शरीरामध्ये पार्ट प्ले करणारी जी आत्मा आहे ती आहे तशीच राहते. आणि म्हणून मी आत्मा अजर अमर अविनाशी आहे, हे पहिलं जे आपलं सत्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे शरीर नाही आहे, हे शरीर म्हणजे मला मिळालेला एक रोल आहे, ज्या रोलच्या आधारे मी माझा पार्ट प्ले करत आहे. या रोलमध्ये माझा पार्ट संपला की मी हे शरीर सोडणार. म्हणजे ज्याप्रमाणे मी आत्मा या शरीरामध्ये पार्ट प्ले करते, तर ह्या शरीरावर असलेले हे वस्त्र जे आहे ते फाटलं तर मी काय करणार, हे वस्त्र टाकून देणार आणि दुसरं वस्त्र धारण करणार. त्याचप्रमाणे आत्मासुद्धा एक शरीर सोडते आणि दुसरं शरीर धारण करते. ती तिच्या शरीराची जी काही पार्ट आहे, शरीरामध्ये असणारा पार्ट जो आहे तो त्याचा पार्ट चेंज होत राहतो. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, तिसऱ्या शरीरात, असं जेव्हा जेव्हा पार्ट संपतो तसं तिचं हे जे काही प्रवास आहे तो सुरू राहत असतो. आणि म्हणून आत्मा ही अपरिवर्तनशील, अजर अमर अविनाशी आहे. अशी मी आत्मा. मग मी आत्मा या शरीरामध्ये राहते कुठे? तर आत्म्याचं जे स्थान आहे, तर आत्म्याचं स्थान असं म्हटलं जातं की आत्मा ही भुरकुटी मध्य अर्थात या 2 भुवयांच्यामध्ये राहते. याला आपण आज्ञाचक्राचं स्थान असंही म्हणतो. आणि या आज्ञाचक्राची आपण दररोज उठून पूजा करतो. आपण पाहतो ना की जे भाई लोक आहेत ते तिलक लावतात, ज्या माता आहेत ते आपल्या सौभाग्याचं लक्षण म्हणून कुंकू लावतात. अर्थात ते आपल्या आत्मस्मृतीची निशाणी म्हणून तो तिलक लावला जातो. म्हणून आत्मा ही भुरकुटी मध्यामध्ये विराजमान आहे. आता एक्झॅक्ट इथे विराजमान आहे असं नाही, तर इथून जर आपण मागे गेलोत तर आपल्या मेंदूचा जो सगळ्यात मध्य भाग आहे, जिथे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या ऑर्गन्स अवयव आहेत, त्याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड, दुसरा आहे हायपोथॅलॅमस आणि तिसरा आहे पिनियल ग्लँड. या 3 ग्लँड जिथे आहेत त्या ग्लँडच्या मध्ये आत्मा निवास करते. आणि म्हणून जसं आपण पाहतो की विमानाचं जे कॉकपिट असतं ते समोरच्या बाजूला असतं, इवन रेल्वेचं इंजिन जे असते ते समोरच्या बाजूला असतं. त्याचप्रमाणे सारा शरीराला नियंत्रण करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आपल्या शरीरामध्ये कोणती आहे, तर ती म्हणजे मेंदू. आणि ह्या मेंदूमध्ये आपल्या शरीरातील अनेक नियंत्रण सेंटर्स, नियंत्रण केंद्र आहेत की ज्याच्या आधारे आपल्या शरीरातील सर्व क्रिया ह्या नियंत्रित केल्या जातात. आणि म्हणून या नियंत्रण केंद्रामध्ये राहून, त्याच्या मध्यभागी राहून आत्मा या सर्व शरीराला चालवण्याचं कार्य करते. मग आत्मा जी आहे ही आहे तर खूप सूक्ष्म, ही या डोळ्यांना दिसत नाही आणि म्हणून तिला अदृश्य म्हटलं जातं. कोणत्याही मायक्रोस्कोपखाली जगामध्ये असा कोणताही सूक्ष्मदर्शक अजूनपर्यंत निघालेला नाही की ज्याच्याखाली आपण आत्म्याला पाहू शकतो. सायन्सने, विज्ञानाने ज्याला आपण अणूचा शोध लावला असं म्हणू, अणूचंही विभाजन करून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचाही शोध लावला असंही म्हणू, परंतु विज्ञान अजूनपर्यंत आत्म्याला पाहू शकलेलं नाही. आणि त्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात आले, परंतु आजपर्यंत कुणालाही त्याच्यामध्ये यश आलेलं नाही आहे. आणि म्हणून आत्मा ही अदृश्य आहे. ती या दृश्य रूपामध्ये या डोळ्यांना ती दिसत नाही, तर आत्म्याला अनुभवावं लागतं. आता ते अनुभवायचं कसं? जसं आपण पाहतो की विज्ञान काय म्हणतं की जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तीच सिद्ध असते, तीच खरी असते. परंतु प्रत्येक ठिकाणी हा विज्ञानाचा नियम लागू होत नाही. कारण फॉर एक्झाम्पल आपण पाहू की आपण घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये उदबत्ती पेटवतो, ती सगळ्यांनाच दिसते असं नाही, परंतु घराच्या बाहेरही तिचा सुवास जातो आणि तो सुवास सगळेजण अनुभव करतात. मग तो सुवास, तो सुगंध दिसतो का? नाही ना. तर तो आपण या नासेंद्रियाच्या आधारे अनुभवतो, दिसत नाही पण अनुभवतो. इवन फुलाचा जो सुगंध
सुगंध आहे तो दिसतो का? नाही, परंतु तो अनुभवतो ना. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अनुभवतो, आणि म्हणून आत्मा ही सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे. आता ती कशी अनुभवायची? जसं आता मी बोलते, तुम्ही ऐकताय, याचा अर्थ काय आहे? माझ्यामध्ये आत्मा आहे आणि तुमच्यामध्ये आत्मा आहे, आणि म्हणून तर हा जो काही संवाद आहे, हे जे काय श्रवण आहे ते चाललेलं आहे. हाच पुरावा आहे की आत्मा आहे म्हणून हे चालू शकते. पण तेच जर आत्मा नसेल तर न मी बोलू शकणार आहे, न तुम्ही ऐकू शकणार आहे. मग यापेक्षा दुसरं काहीच प्रमाण आपण देऊ शकत नाही आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मा या दृश्य रूपामध्ये आपण तिला पाहू शकत नाही, तर आत्मा ही अनुभवायची असते. वारंवार तिला अनुभवावं लागतं, आणि जेव्हा तिची अनुभूती आपण करतो तेव्हा आपल्याला त्या आत्मिक स्मृतीची जी काही खरी अनुभूती आहे, त्याचं खरं प्रमाण जे आहे ते आपल्याला दिसायलाही लागतं. आणि म्हणून शरीर हे दृश्य आहे, परंतु आत्मा ही अदृश्य आहे. मग अशी भ्रूमध्यामध्ये स्थित असणारी आत्मा दिसते कशी? तुमची आत्मा, माझी आत्मा, जगामध्ये जे 700 अरब कोटी लोक आहेत त्यांची आत्मा, ह्या सगळ्यांची आत्मा दिसते कशी? तर सर्व आत्म्यांचं स्वरूप जे आहे ते एकसारखं आहे, आणि ते स्वरूप आहे म्हणजे आत्मा ही ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. तर ज्योतिर्बिंदू स्वरूप म्हणजे काय? तर ज्योत लावल्यानंतर त्या ज्योतीचा जो सूक्ष्म अंश आहे, त्याला आपण पॉईंट ऑफ लाईट म्हणू, एक चमकणारा सितारा म्हणू, तर तशी आत्मा ही चमकणाऱ्या सिताऱ्याप्रमाणे आहे. या दोन भुवयांच्यामध्ये बसून ती साऱ्या शरीराला चालवण्याचं कार्य करते, कारण की तिच्यामध्ये ऊर्जा आहे. जसं आपण घरामध्ये ट्यूबलाईट लावतो, त्या ट्यूबलाईटमध्ये वीज आहे का? आत्ता आहे का? नाही, परंतु जसं आपण स्विच ऑन करतो ती ट्यूबलाईट प्रकाशित होते. म्हणजे जेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहते तेव्हा त्या ट्यूबलाईटमध्ये असलेला जो वायू आहे तो प्रकाशित होतो आणि त्याचा प्रकाश आपल्याला मिळतो. तसंच आत्मासुद्धा काय? एक इलेक्ट्रिसिटी आहे, एक ऊर्जा आहे. जेव्हा ती शरीरामध्ये असते तेव्हा शरीर चालण्याचं, बोलण्याचं, सर्व कर्म करण्याचं कार्य करतं, परंतु तीच आत्मा या शरीरातून निघून गेली, शरीर काही कार्य करू शकत नाही. आणि म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा भ्रूमध्यामध्ये स्थित आहे. मग ही आत्मा या शरीरामध्ये राहतात, कार्य कशी करते हे जाणून घेणं गरजेचं आहे. आत्म्याला कार्य करण्यासाठी आत्म्यामध्येच निहित 3 शक्ती आहेत. आत्म्याची पहिली शक्ती आहे ती म्हणजे मन, आत्म्याची दुसरी शक्ती आहे ती म्हणजे बुद्धी, आणि आत्म्याची तिसरी शक्ती आहे ती म्हणजे संस्कार. मन, बुद्धी आणि संस्कार या आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. आता मन म्हणजे काय? प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडलेलाच असेल, आणि इव्हन आपण दिवसभरामध्ये कितीतरी वेळा म्हणतो ना की माझ्या मनामध्ये हा विचार आला, माझ्या मनाला असे वाटले. म्हणजे आपण मन हा शब्द कितीतरी वेळा उच्चारतो. मन म्हणजे काय? जसे आत्म्याला या डोळ्याद्वारे दाखवता येत नाही, तसं मनालाही दाखवता येत नाही. काही जण म्हणतात ना की हृदयामध्ये मन आहे. मग जेव्हा आपण हे हृदय चेंज करतो, एकाचं हृदय काढून दुसऱ्याला लावलं जातं, तेव्हा त्यातलं मनसुद्धा चेंज होतं का? तर नाही. मन हे काही हृदयामध्ये स्थित नाही. हृदय काय आहे? एक पंप आहे जो शरीरामध्ये चांगलं रक्त पुरवण्याचं आणि अशुद्ध रक्त संचित करण्याचं काम करतं. मग तो एक ऑर्गन आहे. परंतु मन म्हणजे काय? तर सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मन म्हणजे आत्म्याची विचार करण्याची शक्ती म्हणजे मन. म्हणजे आत्मा मनाच्या आधारे विचार करते. मग आपण दिवसभरामध्ये खूप सारे विचार करतो. असं म्हटलं जातं की एक माणूस साधारण एका दिवसामध्ये 60 ते 70 हजार विचार करतो. आता ते 60 ते 70 हजार विचार कसे, कोणते, कशा प्रकारचे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु मन हे विचार करतं, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, त्याचं काम फक्त काय आहे? विचार करणं आहे. आत्म्याची दुसरी शक्ती आहे ती म्हणजे बुद्धी. आता आत्म्याची निर्णय करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी आहे. आत्म्याची विचार करण्याची शक्ती मन, आत्म्याची निर्णय करण्याची शक्ती बुद्धी. आत्म्याने मनाच्या आधारे विचार केला आणि या विचाराला निर्णयापर्यंत नेण्याचं कार्य जे करते ते बुद्धी करते. आता हे कार्य होतं कसं? विदिन सेकंदामध्ये होतं. परंतु होतं कसं? की सपोज एक विचार मनामध्ये आला. आता हा विचार मनामध्ये आल्यानंतर बुद्धी सर्वप्रथम त्याचं चित्र तयार करते, व्हिज्युलायझेशन तयार करते की ही जर गोष्ट मी केली तर मला काय फायदा होणार आहे,
मला काय तोटा होणार आहे किंवा काहीच प्राप्ती होणार नाही आहे का, या सगळ्या प्रकारे काय केलं जातं, मग तिचं ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे पहिलं चित्रीकरण केलं गेलं, दुसरं व्हिज्युलायझेशन केलं गेलं, आणि तिसरं जे होतं ते डिसिजन घेतलं जातं. म्हणजे व्हिज्युलायझेशन, ॲनालिसिस आणि डिसिजन या 3 प्रक्रियेमधून प्रत्येक विचार जातो. दृश्यीकरण, पृथक्करण आणि ॲक्शन, कर्मामध्ये रूपांतर, अशा 3 प्रकारे प्रत्येक विचार हा मनामधून बुद्धीच्या आधारे बुद्धीकडे जातो आणि बुद्धीच्या आधारे त्याचा निर्णय घेतला जातो. आता प्रत्येकाची निर्णय शक्ती ही एकसारखी नसते. व्यक्तिपरत्वे निर्णय शक्ती ही बदलत राहते. आता त्या निर्णय शक्तीचा बदलण्याच्या मागचा आधार म्हणजे काय, तर आपण ज्या वातावरणामध्ये वाढतोय, ज्या सराउंडिंगमध्ये आपण राहतोय, ज्या संघामध्ये आपण राहतोय, त्याच्या आधारे आपली ही निर्णय शक्ती ही बदलू शकते, आणि म्हणून आपण बुद्धीच्या आधारे निर्णय घेतो. आणि तिसरी शक्ती आहे ती म्हणजे संस्कार. मन आणि बुद्धी यांनी एकत्र येऊन जी काही कर्म केली त्या कर्माचा प्रभाव जो आत्म्यावर पडला, ज्याला आपण स्मृती म्हणू किंवा इम्प्रेशन म्हणू, याला म्हटलं जातं संस्कार. आणि तशा प्रकारे आपले संस्कार बनत जातात. म्हणजे ही सायकल आहे. मनाने विचार केला, बुद्धीने डिसिजन घेतलं, त्याचं कार्यामध्ये रूपांतर झालं, त्याचं इम्प्रेशन गेलं ते संस्कारामध्ये, आणि पुन्हा त्या संस्काराच्या आधारे मनामध्ये विचार आला. ही सायकल जी आहे ती चालू राहते, आणि या स्मृतीच्या आधारेच आपण प्रत्येक कार्य करत राहतो. आणि म्हणून मन, बुद्धी आणि संस्कार या आत्म्याच्या 3 शक्ती आहे. पुन्हा जसे आत्मा दिसत नाही तसं मन, बुद्धी आणि संस्कार याही दिसत नाही. जेव्हा कार्यामध्ये येतात तेव्हाच ते आपल्याला प्रत्यक्षपणे कळतं. मग आपण ह्या प्रत्येक शक्तीविषयी थोडंसं सविस्तर पाहूया, कारण की जेव्हा आपण याच्याविषयी सविस्तर पाहू तेव्हाच आपल्याला मेडिटेशन म्हणजे नक्की काय, राजयोग करायचं म्हणजे नक्की काय हे कळणार आहे. मग पहिली शक्ती आहे ती म्हणजे मन. आता आपण म्हणतो की मी माझ्या मनाचा मालक आहे. बऱ्याच वेळा हा शब्द, हे वाक्य आपल्या तोंडून येतं, मला वाटेल तर करेल, मी माझ्या मनाचा मालक आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे मनाने वागलं पाहिजे. पण जर मी माझ्या मनाचा मालक आहे तर मला जे हवं आहे तेच तसंच होतं का, तसंच कार्य केलं जातं का, मला जे हवं आहे तेच बोललं जातं का, किंवा वेगळं काही बोललं जातं. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी जरी माझ्या मनाचा मालक असलो तरी माझं मन माझ्या ताब्यात नाही आहे. आणि म्हणून आपण सहजपणे म्हणतो ना, मन म्हणजे चंचल घोडा आहे आणि त्याला काबूत ठेवणं सगळ्यात अवघड आहे. आणि म्हणून ज्याने मनाला जिंकलं त्याने जगाला जिंकलं असं म्हटलं जातं. म्हणजे मनाला जिंकणं खूप अवघड आहे अशी आजपर्यंतची आपली मान्यता होती. मन म्हणजे काय, मन म्हणजे तुफान वेगामध्ये सुटलेला एक घोडा आहे असं म्हटलं जातं, की ज्या घोड्याला नियंत्रित करणं खूप अवघड आहे अशी आपण आपली स्वतःची एक मान्यता, एक बिलीफ सिस्टीम बनवली आहे. आणि म्हणून मग आपण जेव्हा मनाला कंट्रोल करण्याची गोष्ट आपल्या पुढे येते तेव्हा आपण स्वतःच हतबल होतो. परंतु वास्तविक पहा की मन हा आपलं सगळ्यात चांगलं ईश्वराने दिलेलं साधन आहे. मन हे आपलं मित्र आहे. ते एक छोट्या बाळासारखं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये छोटं बाळ असतं की ज्याला अजून एवढी समज आलेली नाही आहे, आणि ते बाळ जेव्हा घरामध्ये रांगत असतं, खेळत असतं, तर अशा अनेक चुकीच्या गोष्टीसुद्धा त्याच्या दृष्टीस पडतात. मग जेव्हा ते बाळ चुकीची गोष्ट करायला जातं तेव्हा आपण काय करतो, आपलं काम काय असतं, त्या चुकीच्या गोष्टीपासून त्या बाळाला दूर नेणं, कारण त्यामुळे त्यालाच त्रास होणार असतो हे आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून त्या बाळाला आपण उचलून घेतो किंवा ती जी वस्तू आहे ती बाजूला करून ठेवतो. हे एक सिंपल साधं उदाहरण आहे. मग त्याच प्रकारे मनसुद्धा काय एक छोटं बाळ आहे आणि त्याला चांगलं आणि वाईट कळत नाही. म्हणजे तुम्ही रस्त्याने चालला असताना अनेक प्रकारचे दृश्य दिसतात आणि ती दृश्य पाहताना तुमच्या मनामध्ये जसे चांगले विचार येतात तसे वाईटही विचार येतात. तुम्ही जाणून बुजून चांगले विचार करण्याचा प्रयत्न केला तरी पण वाईट विचारसुद्धा हे येतच राहतात. आणि म्हणजे मग आता जर चांगले आणि वाईट विचार माझ्या दोन्ही मनामध्ये येत असेल तर माझं काम काय आहे, चांगल्या विचारांना पुढे नेणं आणि वाईट विचारांना काढून टाकणं. मग हे कोण करेल, माझं मन नाही करणार. या मनाचा जो मालक आहे अर्थात मी जी आत्मा आहे ती आत्मा हे कार्य करणार आहे. मग ते कार्य कशी करेल, तर आत्मा हे कार्य करेल ते बुद्धीच्या द्वारे करेल, कारण की बुद्धीमध्ये डिसिजन पॉवर आहे. असं म्हणतात की ईश्वराने जेव्हा आपल्याला या धर्तीवर पाठवलं तेव्हा आपल्याला त्याने 2 गोष्टी देऊन पाठवलं. एक आहे ते म्हणजे विवेक आणि दुसरं आहे म्हणजे स्वातंत्र्य. विवेक अर्थात बुद्धी, चांगलं आणि वाईट याचा निर्णय घेण्याची बुद्धी ईश्वराने आपल्याला दिली आणि फ्रीडम, त्या निर्णयासाठी स्वातंत्र्य आपल्याला दिलं.
चांगलं आणि वाईट हे समजूनही घे आणि जसं तुला वागायचं त्याप्रमाणे तू वागू शकतो. मग ईश्वराने मला ह्या 2 शक्ती देऊन इथे पाठवलं, तर जर माझी विवेकबुद्धी सतसत असेल तर मी निश्चितपणे चांगला निर्णय घेणार आहे, कारण की ती स्वतंत्रता ईश्वराने मला दिलेली आहे. पण जर नसेल, माझाच माझ्यावर कंट्रोल नसेल, तर चुकीचे डिसिजन घेतलं जाऊ शकतो आणि त्याचा मला परिणामही भोगायला लागू शकतो. आणि म्हणून आत्मा बुद्धीच्या आधारे कर्माचं रूपांतर, विचारांचं रूपांतर कर्मामध्ये करायचं की नाही करायचं हे ठरवत राहते. आणि म्हणून बुद्धी ही आपली सगळ्यात श्रेष्ठ असली पाहिजे, बुद्धी आपली रिफाईन असली पाहिजे असं आपण म्हणतो. आणि म्हणून जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जास्तीत जास्त रिफाईन करण्याचं काम जे होतं ते मेडिटेशनमुळे होतं, राजयोग ध्यान पद्धतीने होतं. कारण की मन तर तसंही विचार करत राहणार ना. आपल्यासमोर दृश्य दिसतात, ते आपण अनेक चांगल्या वाईट गोष्टी ऐकतोय, ते आपल्यामध्ये जातात आणि मग त्या कुठे ना कुठे बाहेर येत राहतात विचारांच्या मार्फत. परंतु प्रत्येक वाईट विचारांना कर्मापासून आपल्याला दूर ठेवायचं असेल तर त्यासाठी माझी बुद्धी शक्तिशाली असणं गरजेचं आहे. जसं पहा की एखादा चोर करणारा व्यक्ती असतो, तो जेव्हा केव्हा चोरी करायला सुरुवात करत असेल तेव्हा हे माहीत नाही का त्याला की चोरी करणं हे वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. परंतु झालं काय, त्याची बुद्धीमध्ये ती शक्ती नाही आहे, त्याच्या आत्म्यामध्ये ती शक्ती नाही आहे की आत्मा बुद्धीला कमांड करून सांगू शकेल की नाही, हा निर्णय जो आहे तो तू घेऊ नको आणि जो चांगला निर्णय आहे तू घे, कारण की ती शक्तीच राहिलेली नाही आहे. आणि म्हणून मग चुकीची कर्म केली जातात, मग एकदा केली जातात, दोनदा केली जातात आणि हळूहळू मग त्याची सवय होऊन जाते. आणि म्हणून बुद्धीला आपण राजयोगाच्या अभ्यासाने शक्तिशाली बनवतो. आता मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांचं जर आपण पृथक्करण केलं तर साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये बेसिकली 4 विचार येतात. पहिले विचार आहेत ते म्हणजे सकारात्मक विचार. आता सकारात्मक विचार म्हणजे चांगले विचार की ज्याच्यामध्ये आनंद, सुख, आत्मविश्वास, खुशी, निस्वार्थ भावना, संयोगाची भावना, सद्भावना, शुभकामना ह्या गोष्टी आहेत. ते विचार म्हणजे जे आहेत ते सकारात्मक विचार. आणि याच्या विरुद्ध जे आहेत ते आहेत नकारात्मक विचार, ज्याच्यामध्ये ईर्ष्या आहे, घृणा आहे, तिरस्कार आहे किंवा कमीपणाची भावना आहे, भीती आहे. हे जे विचार आहेत, याच्याशी निगडीत जे विचार आहेत ते म्हणजे नकारात्मक विचार. ज्याला आपण साध्या भाषेमध्ये सांगितलं तर क्रोध, अहंकार, मोह, लोभ याच्याशी रिलेटेड, याच्याशी निगडीत जे विचार आहेत ते म्हणजे नकारात्मक विचार. तिसऱ्या प्रकारचे विचार आहेत ते म्हणजे आवश्यक विचार. जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले विचार ते म्हणजे आवश्यक विचार. आता जसं मी जेवलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे, मी झोपलं पाहिजे, मी अभ्यास केला पाहिजे, मी ऑफिसला गेलं पाहिजे, हे जे विचार आहेत की जे सर्वजण करतात आणि करणं गरजेचं आहे ते आहेत ते म्हणजे आवश्यक विचार. आणि चौथे आहेत ते म्हणजे व्यर्थ विचार. आता व्यर्थ विचार म्हणजे काय की जे विचार केल्याने माझा वेळ आणि माझी शक्ती हे दोन्ही वाया जातं, आउटपुट काहीच निघत नाही. मग याचा संबंध आपण आपल्या भूतकाळाशी लावू शकतो की भूतकाळामध्ये एखादी गोष्ट झाली असते, एखादा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय घेताना काहीतरी चुकीचे निर्णय घेतले गेलेले असतात आणि मग आपण सारखं त्याच गोष्टीला बुद्धीमध्ये आणतो की माझा तो निर्णय चुकीचा झाला, नसता घेतला तर बरं झालं असतं किंवा त्यांनी असं केल्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये असं झालं. भूतकाळ आहे, तो होऊन गेला. तुम्ही कितीही त्याचं चिंतन केलं तरी तुम्ही किंवा कोणीही तुमच्या भूतकाळाला बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही. आणि तरी आपण काय करतो, त्या भूतकाळातील विचारांचं, भूतकाळातील गोष्टींचं, परिस्थितीचं चिंतन करत राहतो. म्हणजे असं म्हणतात ना की एक जखम झाली आहे, ती जखम बरी व्हायला आलेली आहे, परंतु तुम्ही काय करता, खाजवून ती जखम अजून चिघळवताय. त्याचप्रमाणे भूतकाळात झालेल्या चुका, भूतकाळात झालेल्या काही चुकीच्या गोष्टी याचं वारंवार चिंतन करून आपण स्वतःला काय बनवतो, बोझील बनवतो, अवजड बनवतो आणि त्याचं ओझं आपल्या मनावर येतं आहे. आणि पुढचे आहेत ते म्हणजे भविष्याचे विचार. 10 वर्षांनी मी काय करणार, की 10 वर्षांनी मी असं करेल, मग माझ्याकडे एवढे नोकर असतील, माझ्याकडे एवढ्या गाड्या असतील, माझी प्रॉपर्टी एवढी वाढलेली असेल किंवा मी असं शिक्षण घेत पुढे जाईल, मग मी फॉरेनला जाईल. म्हणजे असे खूप लांबच्या भविष्यकाळाविषयी आपण विचार करतो. आता ध्येय ठेवणंही चांगलं आहे, परंतु ध्येयाची काहीतरी एक
थोडीशी लिमिट ठेवली पाहिजे. पण आपण खूप भविष्यामध्ये रममान होतो आणि त्यामुळे होतं काय की एकतर मी भविष्याविषयी जास्त विचार करते आणि भूतकाळाविषयी जास्त करते, परंतु आत्ता माझ्या हातामध्ये जो वास्तविक वर्तमान समय आहे त्याच्याविषयी मी विचारच करत नाही. आणि त्यामुळे त्या विचारांचा जो काही संग्रह झालेला आहे किंवा तो विचार करण्यामध्ये माझा जो वेळ वाया जातो आहे, त्या वेळेमुळे मी वर्तमानामध्ये काही कार्य करू शकत नाही आहे. वेळ तर वाया जातो आहे आणि मग अजून आत्म्याचा बोजिलपणा म्हणा तो वाढत राहतो. आणि म्हणून जर आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचं जर थोडंसं ॲनालिसिस केलं तर मी कशा प्रकारचे विचार करतो की बरेच लोक असं म्हणतात ना, काय करायचं ना, खूप राग येतो किंवा माझा स्वभावच राग येते, माझी खूप चिडचिड होते. म्हणजे हे जे आहेत हे जे आहेत ते नकारात्मक विचार आहेत. किंवा मग दोन व्यक्ती असतात, त्या दोन व्यक्ती तिसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीविषयी बोलत असतात की ज्या व्यक्तीविषयी बोलून त्या दोघांच्या जीवनामध्ये काही बदल तर होणारच नसतात ते. किंवा आपण सहज पाहतो ना, बरेच लोक जे असतात की राजकारण या विषयावर खूप मोठ्या गप्पा मारतात, हे बदललं पाहिजे, ते बदललं पाहिजे, हे असं झालं पाहिजे, ते असं पाहिजे, परंतु ते स्वतःहून काही करत नाही. म्हणजे काय, वेळ वाया गेला आणि ते विचार करण्यामध्ये, ते बोलण्यामध्ये शक्ती वाया गेली. म्हणजे आपण सगळ्यात जास्त आपली एनर्जी जी वाया घालवतो ना, ती नकारात्मक आणि व्यर्थ विचारांमध्ये घालवतो. असं म्हटलं जातं की आत्मा ही एक रिचार्जेबल बॅटरीसारखी आहे. जसं आपल्याकडे फोन आहे, फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली तर आपण तिला चार्ज करतो, तसंच आत्म्याची बॅटरी डिस्चार्ज कधी होते की जास्तीत जास्त निगेटिव्ह चिंतन करायला लागली, जास्तीत जास्त व्यर्थ चिंतन करायला लागली, वेस्ट थॉट्स करायला लागली की आत्मरूपी बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. म्हणजे ना ते की काही लोक म्हणतात खूप विचार येऊन नको झाले, डोकं दुखायला लागले. म्हणजे काय झालं, हे कशाचं लक्षण आहे की तुमची आत्म्याची शक्ती जी आहे ना ती डिस्चार्ज झाली आणि त्यामुळे तुमच्यामध्ये ही लक्षणं दिसून आलेत. आणि म्हणून जे काय आहे ते विचारांवर अवलंबून आहे. म्हणतात ना की मन हा तुमचा चांगला मित्रही बनू शकतो, तर मन तुमचा शत्रूही बनू शकतो. मग मनाला मित्र बनवायचं की शत्रू बनवायचं आहे हे सर्वस्वी मीच ठरवणार आहे, दुसरं कोणी ठरवू शकणार नाही आहे. आणि म्हणून आज वैज्ञानिकदृष्ट्या असं म्हटलं जातं, वैद्यकीय शास्त्र असं म्हटलं जातं, जगामध्ये 80% आजार हे सायकोसोमॅटिक मनोकायिक आहेत, मनातील विचारांच्या आधारे तयार झालेले ते आजार आहेत. आणि जर मनाला स्वस्थ केलं, मनाचं स्वास्थ्य वाढवलं तर आपण आपल्या शारीरिक व्याधींवर निश्चितचपणे विजय मिळवू शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी कॅन्सरसारख्या मोठमोठ्या आजारांवर केवळ विचार प्रवृत्ती म्हणजे विचार प्रक्रियेमध्ये बदल करून सकारात्मक जीवनशैली आत्मसात करून अनेक रोगांवर विजय मिळवलेला आहे. फक्त ते करण्यासाठी व्यवस्थित दृढ इच्छाशक्ती आणि त्यासाठी थोडासा गायडन्स, तर आपणच आपल्या मनाला आपल्या इच्छेप्रमाणे योग्य त्या ठिकाणी नेऊ शकतो. आणि म्हणून आपण आपल्या मनाला आपला एक चांगला मित्र बनवला पाहिजे. जसं म्हणतात की जसे तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता, ॲज यू थिंक सो यू बिकम. मी असाच आहे, मी असाच आहे, मी काही कामाचं नाही असं म्हटलं की तुम्ही तसेच बनणार. परंतु माझ्यामध्ये खूप सारी कार्यशक्ती आहे, माझ्यामध्ये खूप साऱ्या कला आहेत, माझ्यामध्ये खूप सारा आत्मविश्वास आहे आणि मी त्या आत्मविश्वासाच्या जोरावर माझ्यामध्ये असलेल्या विशेषतांच्या आधारे खूप काही करू शकते. हा जो आहे तो सकारात्मक विचार आहे. आणि जर वारंवार असे सकारात्मक विचार केले तर निश्चितचपणे आपली जीवनशैली ही सकारात्मक होऊ शकते. आणि म्हणून मनाला सशक्त करणं, मनाला ट्रेनिंग देणं, मनाला सुमन बनवणं, मनाला बेस्ट फ्रेंड बनवणं हे आपण या राजयोगाच्या प्राथमिक अभ्यासामध्ये शिकतो. आता दुसरी शक्ती आहे ती म्हणजे बुद्धी. तर बुद्धीविषयी तर आपण पाहिलं की जजमेंट करण्याचं म्हणा किंवा डिसिजन घेण्याचं कार्य करते ती बुद्धी करते आणि ती त्या 3 प्रक्रियेमधून जाते, व्हिज्युअलायझेशन, ॲनालिसिस आणि ॲक्शन. आणि मग तिसरी जी शक्ती येते ती म्हणजे संस्कार. तर संस्कार आत्म्यामध्ये जे आहेत ते 5 प्रकारचे संस्कार आहेत. तर त्या 5 प्रकारच्या संस्कारांमध्ये जेव्हा आत्मा या शरीरामध्ये आली, त्या शरीरामध्ये आल्यानंतर तिने जे संस्कार धारण केले ते संस्कार आपण पहिले पाहूया. पहिले असतात ते म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार. म्हणजे मी आत्मा जेव्हा मागच्या जन्मातून एक शरीर सोडून या जन्मामध्ये आले तर तिकडून या जन्मामध्ये येताना, या शरीरामध्ये येताना काही संस्कार मी माझ्याबरोबर घेऊन आले. आपण सगळेच जण घेऊन येतो, परंतु काही जण ते तीव्रतेने
दिसतात आणि काहींच्या तीव्रतेने दिसत नाहीत. म्हणजे आपण प्रत्येकजण आपापले पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलेला आहोत. काहींमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन लवकर दिसतं. म्हणजे बघा, एखादं मूल जे असतं ते खूप लहान वयातच छानपणे एखाद्या कलेमध्ये निपुण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तबला वाजवण्याची कला असते, त्याच्यामध्ये पेटी वाजवण्याची कला असते, तो छान चित्र काढू शकतो, त्याचा आवाज चांगला असतो, किंवा तो खूप बुद्धिवान असतो, मोठमोठ्या गणिती प्रश्नांचं उत्तर तो सहज विदिन सेकंदामध्ये देऊ शकतो. तर ते आलं कुठून? तर आलं ते मागच्या जन्मातून आलं. ते आहेत ते पूर्वजन्मीचे संस्कार. दुसरे आहेत ते म्हणजे खानदानी संस्कार. ज्या परिवारामध्ये मी जन्माला आलो, ज्या खानदानामध्ये मी जन्माला आलो, त्या खानदानामध्ये जन्माला आल्यानंतर माझ्यामध्ये ते संस्कार यायला सुरुवात होतात. आजोबांप्रमाणे, वडिलांप्रमाणे हे संस्कार बाय डिफॉल्ट ते माझ्यामध्ये यायला सुरुवात होतात. ते आहे ते खानदानी संस्कार. तिसरे आहे ते म्हणजे संघामुळे आलेले संस्कार. जेव्हा मी माझ्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर पडतो, अनेक लोकांमध्ये मिक्सअप होतो, त्यांच्यामध्ये मिक्सअप होता जे संस्कार माझ्यामध्ये होतात ते आहेत ते म्हणजे संघामुळे आलेले संस्कार. आणि हे संस्कार जे आहेत ते हळूहळू माझ्यामध्ये धारण व्हायला सुरुवात होतात. म्हणजे पहिले आहेत ते म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार, तिसरे आहेत ते म्हणजे खानदानी संस्कार, दुसरे आहेत ते खानदानी संस्कार, तिसरे आहेत ते म्हणजे संघामुळे आलेले संस्कार, चौथे आहेत ते म्हणजे जेव्हा दृढतेचे संस्कार. अर्थात एखादी गोष्ट मी मनामध्ये पकडली की ती पकडली. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला हे जमणारच नाही, माझ्याच्याने होणारच नाही, हा जेव्हा मी मनामध्ये वारंवार चिंतन करते तर तो संस्कार माझा पक्का होता आणि मग मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. इम्पॅक्ट पडला तो. म्हणजे दृढतेचे संस्कार. जसं आपण म्हणू की जसं तुम्ही हिमनग पाहिला असेल तर हिमनगाचा काय भाव असतो की हिमनगाचा 10% भाग हा समुद्राच्या वर असतो आणि 90% भाग हा समुद्राच्या खाली असतो. आणि मग त्या 90% भागाबद्दल कुणालाच माहीत नसतं, फक्त वरती जो असतो तोच 10% भाग माहिती असतो. हा जो 90% भाग आहे ना, तो म्हणजे आपल्यामध्ये असलेले ते दृढतेचे संस्कार आहेत की एव्हरीथिंग टू पॉसिबल टू एव्हरी ह्युमन. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट करू शकतो, फक्त आपण आपले लिमिटेशन ठरवलं. मग आपण चांगल्याही गोष्टी करू शकतो आणि वाईटही गोष्टी करू शकतो. म्हणजे एखादा पाय नसलेला व्यक्ती आर्टिफिशियल पाय लावून हिमालय सर करू शकतो आणि चांगला अवयव असलेला व्यक्ती चुकीच्या गोष्टींच्या मार्गे आपल्या जीवनाचा किंवा इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्तसुद्धा करू शकतो. म्हणजे हे आहेत दृढतेचे संस्कार, दोन्ही व्ह्यूजने, पॉझिटिव्ह व्ह्यूजने पण आणि निगेटिव्ह दृष्टिकोनातून सुद्धा. आणि सगळ्यात शेवटचे आहेत ते म्हणजे मी आत्मा जेव्हा शरीरापासून अलग आहे तेव्हा ओरिजिनली माझे जे संस्कार आहेत त्याला म्हटलं जातं अनादी संस्कार. जे इम्प्रेशन आहे माझ्या आत्म्यामध्ये ते ऑलरेडी आहेतच, परंतु जेव्हा हे शरीररूपी आवरण त्याच्यावर आले तेव्हा मी ते संस्कार हळूहळू विसरायला लागले. मग त्या अनादी संस्काराला आपण आत्म्याचे मूळ गुण म्हणूया, स्वाभाविक गुण म्हणूया, किंवा आत्म्याची शक्ती म्हणूया, किंवा आत्म्याचे संस्कार म्हणूया. तर आत्म्यामध्ये 7 प्रकारचे संस्कार किंवा 7 प्रकारचे गुण किंवा शक्ती ह्या आहेत, प्रत्येकामध्ये आहेत. जगामध्ये जेवढ्या आत्मा आहेत प्रत्येकामध्ये ह्या 7 शक्ती ह्या आहेतच आहेत. फक्त आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान नाही आहे, आपल्याला त्या शक्तींचा विसर पडलेला आहे. मग त्या 7 शक्ती कोणत्या आहेत, ते 7 गुण कोणते आहेत? तर सर्वात प्रथम गुण आहे तो म्हणजे ज्ञान. तर ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान हे कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं किंवा ग्रंथांचं ज्ञान म्हणजे ज्ञान नाही आहे. ज्ञान म्हणजे समजण्याची शक्ती, अंडरस्टँडिंगचं नॉलेज, एकमेकांना समजून घेण्याची शक्ती, ज्याला आपण आध्यात्मिक ज्ञान म्हणतो. कोणत्याही धर्माचं ज्ञान नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ते वागताना त्याचा आचार विचार व्यवहार कसा असला पाहिजे याचं जे ज्ञान आहे ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आधी आत्मिक ज्ञान म्हणून आध्यात्मिक ज्ञान. तर हा ज्ञान जो आहे हा आत्म्याचा पहिला गुण किंवा शक्ती आहे. आत्म्याचा दुसरा गुण आहे तो म्हणजे पवित्रता. जेव्हा आत्म्यामध्ये ज्ञानाची धारणा होते तेव्हा आत्मा मन बुद्धी संस्कार याच्या आधारे जे काही करते, विचार करणे, आचरण करणे आणि व्यवहार करणे, म्हणजे विचार आचार आणि व्यवहार यामध्ये शुद्धी येते. म्हणजे पवित्रता अर्थात शुद्धी.
आत्म्यामध्ये ज्ञानाच्या आधारे ह्या सर्व स्तरांवरची शुद्धी जी आहे, पवित्रता आहे, ती धारण होते. मग विचार शुद्ध होतात. ज्याचे विचार शुद्ध त्याचं आचरण शुद्ध, ज्याचं आचरण शुद्ध त्याचा एकमेकांशी व्यवहारही शुद्ध होतो. म्हणून जेव्हा आचरण, विचार आणि व्यवहार हे शुद्ध होतात तेव्हा तिसरा गुण जो आहे आत्म्याचा तो म्हणजे शांती. आत्मा शांतीची अनुभूती करते, कारण की आत्मा ओरिजिनली आहे शांत स्वरूप. फक्त बाह्य आवरणाच्या आहारी जाऊन अधीन होऊन ती जे काही चुकीचं करत गेली किंवा तिच्या मनासारखं नाही झालं म्हणून तिच्या जीवनामध्ये अशांती आली आहे. परंतु जेव्हा ज्ञानाच्या आधारे ती विचार, आचार आणि व्यवहारामध्ये शुद्धी आणते तेव्हा तिला तिच्या जीवनामध्ये शांतीची अनुभूती होते. आणि म्हणून शांती हा आत्म्याचा तिसरा गुण आहे. आत्म्याचा चौथा गुण आहे तो म्हणजे प्रेम. जर माझ्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान आहे तर त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे सर्व प्राणीमात्रांविषयी, केवळ मनुष्याविषयी नाही तर सर्व प्राणीमात्रांविषयी माझ्यामध्ये प्रेमाची भावना वाढते की सर्व त्या ईश्वराचीच मुलं आहेत, माझे आत्मिक भाऊ किंवा बहीण आहेत. आणि ह्या आत्मिक भाऊ बहिणीच्या नात्याने सगळ्यांविषयी ती प्रेमाची भावना जी आहे ती माझ्या मनामध्ये निर्माण होते, जो माझा ओरिजिनल गुण आहे. आणि जेव्हा ज्ञान आले, ज्ञानाच्या आधारे शुद्धी आली, शुद्धीच्या आधारे शांती आली, शांतीच्या आधारे प्रेम आलं, तेव्हा मला माझ्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती व्हायला सुरुवात होते. म्हटलं जातं की जगी सर्व सुखी असा कोण आहे. परंतु जर सुखाची प्राप्ती करायचं असेल तर आध्यात्मिक ज्ञान घ्या. आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे आपली यात्रा सुरू करा. तुम्हाला या जन्मामध्ये तुम्हाला सुद्धा सुखाची अनुभूती होऊ शकते. कारण की सुख म्हणजे काय आहे? सुख म्हणजे असं म्हटलं जातं मन अनुकूल वेदना. मनाला योग्य ती वेदना, ती पण एक प्रकारची संवेदना आहे. मन अनुकूल वेदना इति सुखाह. म्हणजे मनाला जे चांगलं वाटतं ती गोष्ट म्हणजे सुख. मग ते सुख हे भौतिक गोष्टीवर अवलंबून नसतं, ते आंतरिक सुख असतं. आणि म्हणून सुखाची अनुभूती आत्म्याला व्हायला सुरुवात होते. पाचवी आत्म्याची जी शक्ती आहे की जेव्हा आत्म्यामध्ये ज्ञानाची धारणा होते तेव्हा ती शुद्धीच्या आधारे आपलं आचरण करायला सुरुवात करते. तिला शांतीची अनुभूती होती, प्रेमभावना वाढली जाते, सुखाची अनुभूती पाचवी जी ती होते. आणि त्याच्या आधारे सहावी जी शक्ती आहे ती म्हणजे आनंदाची अनुभूती व्हायला सुरुवात होते. आनंद असं म्हटलं जातं आध्यात्मिक क्षेत्रातील सगळ्यात सर्वोच्च श्रेष्ठ प्राप्ती जी आहे ती म्हणजे आनंद. आणि म्हणून अनेक साधू महात्मे जेव्हा कठोर तपस्येनंतर, कठोर साधनेनंतर त्यांना त्या आनंदाची अनुभूती होते ना, तर ते आपल्या नावापुढे आनंद लावतात. स्वरूपानंद, तीर्थानंद, चिन्मयानंद, आनंद अर्थात सर्वात श्रेष्ठ प्राप्ती. असं विचारलं जातं की सुख आणि आनंद याच्यामध्ये काय फरक आहे? असं म्हटलं जातं सुखाला ऑपोजिट दुःख आहे, आनंदाला अपोजिट काही नाही. कारण की बऱ्याच वेळा सुख जे आहे ते भौतिकतेच्या किंवा इंद्रियांच्या आधारे मोजलं जाऊ शकतं. परंतु आनंद ही इंद्रियांच्या पलीकडे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि त्याला म्हणून आनंद म्हटलं जातं. म्हणजे आपण ज्याला थोडक्या भाषेत असं म्हणू की सुखाची परमसीमा म्हणजे आनंद, ज्याला आपण अतिंद्रिय सुख म्हणू. इंद्रियांच्या पलीकडलं सुख म्हणजे आनंद. की ज्या ऋषीमुनींना निवारा नाही आहे, घालायला कपडे नाही आहेत, खायला चांगलं अन्नही नाही, तरी पण त्यांना त्याच्यामध्ये ती अनुभूती झाली, म्हणून आनंद. आणि सगळ्यात महत्त्वाची जी आत्म्याची शक्ती आहे ते म्हणजे शक्ती, विल पॉवर, मनोबल. अर्थात प्रत्येक आत्म्यामध्ये ती आत्मिक शक्ती आहे, विल पॉवर आहे. आणि जेव्हा आत्मा या 6 शक्तींनी युक्त बनते ना तेव्हा तिची विल पॉवर ही आपोआपच वाढते. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये कितीही प्रकारची परिस्थिती आली, कितीही प्रकारचे संकट आले तर त्या संकटाची सामना करण्यासाठी ती व्यक्ती सदैव सज्ज असते. आणि म्हणून सामना, विल पॉवर जी आहे ती सामना करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडत राहते. आणि म्हणून मनोबल ज्याचं जेवढं चांगलं तेवढं ती व्यक्ती अनेक संकटांना पार करून चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य सुसह्यपणे स्वतःही जगू शकते आणि इतरांनाही देऊ शकते. ज्याची अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आपण पाहिलेली आहेत
की जसं फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज आहे, दुर्दम्भ इच्छाशक्ती आणि अफाट मनोबल याच्या आधारे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि बऱ्याच अंशी ते पूर्णही केलं. आता हा खूप इतिहासाचा काळ झाला. आपण अलीकडे झालेले आपले जे काही देशभक्त आहेत, जे काही समाजसेवक आहेत, ह्या लोकांनीसुद्धा या आपल्यामध्ये असलेल्या शक्तीच्या आधारे काय केलं, समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं. कारण की त्यांनी आध्यात्मिकतेला जाणलं होतं. भल त्यांनी कोणत्याही शास्त्राचा आधार घेतला नाही, कोणती प्रॅक्टिस केली नाही, परंतु आत्म्यामध्ये असलेले जे निहित गुण आहेत त्या निहित गुणांना त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी वापरायला सुरुवात केली आणि म्हणून ते आज श्रेष्ठ पदाला प्राप्त केले. आणि म्हणून आपण सहज काय म्हणतो, महान कर्म करणारी ती महात्मा, श्रेष्ठ कर्म करणारी ती श्रेष्ठ आत्मा, पुण्य कर्म करणारी ती पुण्यात्मा आणि दैवी कर्म करणारी ती देवात्मा. आहे तर आत्माच ना, परंतु कर्माच्या आधारे आपण तिचं काय केलं, डिफरन्सिएशन केलं. आणि म्हणून जर अशी महान आत्मा बनायचं असेल, विशेष आत्मा बनायचं असेल, पुण्यात्मा बनायचं असेल, तर आपल्या आत्म्यामध्ये असलेल्या ज्या मूलभूत गुणांचा, मूलभूत शक्ती आहेत त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. आता सगळ्यांपुढे हा प्रश्न पडेल की तुम्ही म्हणता की आपल्यामध्ये ह्या शक्ती आहेत, मग आम्हाला त्याचा अनुभव नाही का होत नाही. आता माझ्या घरामध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट पडलेलं आहे, ते मला दिसतं आहे, परंतु मी त्याचा वापरच केला नाही, तो कसा करायचा हे जाणूनच घेतलं नाही, तर ते इन्स्ट्रुमेंट पडून, ते साधन पडून तो सुद्धा त्याचा उपयोग तर काहीच होणार नाही ना. तसंच मी आत्मा आहे हे बेसिक नॉलेजच आपल्याकडे नव्हतं. मग आत्म्यामध्ये असलेल्या ज्या शक्ती आहेत त्याची अनुभूती करणं ही गोष्ट तर खूप दूरच राहते. म्हणजे पहिलं तर आपल्याला स्वतःचं यथार्थ नॉलेज नव्हतं. आता काही हा प्रश्न विचारतात की याला काय पुरावा आहे की माझ्यामध्ये या शक्ती आहेत. सिंपल गोष्ट आहे ना, की कोणी असंही म्हणत नाही की आता खूप सुख भोगलं, आता थोडेसे दुःखाचे दिवस आले तरी चालतील. सगळ्यांना काय हवं आहे, सुख हवे. कोणी व्यक्ती जी आहे, जी प्रेमाने बोलणारी असते, स्माईल देणारी असते, स्वतःहून लोक तिच्यापर्यंत जातात. परंतु तीच जर एखादी तिरसट क्रोधी व्यक्ती असेल तर लोक सहसा त्याच्या आसपास जायला घाबरतात. म्हणजे काय होतं, ज्याच्यामध्ये प्रेम आहे ते आकर्षित होतं, ज्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. शांती, आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल, कार्यक्रमामध्ये खूप पाहुणे येतात, आवाज होतो, स्पीकर लावलेला असतो, आपण कामही करत असतो आणि काम करताना आवाजाने काय होतं, आपलं डोकं खूप जड होतं, आपल्याला काही सुचत नाही. तर आपण सहज काय म्हणतो, थोडं शांतीने बसूया आपण, मग आपल्याला सुचेल. अशांती कोणालाही आवडत नाही, दुःख कुणालाही आवडत नाही, द्वेष तिरस्कार कुणालाही आवडत नाही. सगळ्यांना काय आवडतं, प्रेम आवडतं, सुख आवडतं, शांती आवडतं. कारण की ते माझ्यामध्ये आहे, म्हणून बाहेरूनसुद्धा मला तेच हवं असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जसं मगाशी आपण पाहिलं की हे शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि म्हणून या 5 तत्वाच्या शरीराला बाहेरूनसुद्धा 5 तत्वाची गरज पडते. पृथ्वी खायला लागतं, पाणी प्यायला लागतं, श्वास घ्यायला लागतो. यामधील एखाद्या जरी तत्वामध्ये काही बिघाड झाला तरी काय होतं, म्हणजे जर कोणी सांगितलं की तुम्हाला 5 मिनटं श्वास घ्यायचा नाही आहे, हवा तुम्हाला आतमध्ये घ्यायची नाही आहे, तर आपण राहू शकतो का, सफोकेट व्हायला सुरुवात होईल, अस्वस्थ व्हायला सुरुवात होईल. मग 5 तत्वाच्या शरीराला बाहेरूनसुद्धा स्वस्थ राहण्यासाठी 5 तत्वांची गरज पडते. तसं आत्म्यालासुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगलं जीवन घालवण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी सुद्धा या 7 शक्तींची अनुभूती असणं, 7 शक्ती असणं खूप गरजेचं असतं. परंतु आज त्या आपल्या जीवनामध्ये नाही आहेत आणि म्हणून तर त्या शोधण्यासाठी आपण काही ना काहीतरी करत राहतो. मग बरेच जण मेडिटेशन शिकतात, कोणी गुरु करतं, कोणी एखादा मंत्राचं पठण करतं, कोणी थोडंसं बदल म्हणून एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन फिरायला जाऊन येतात, कोणी मंदिरामध्ये जातं. का, तर जीवनामध्ये शांती हवी आहे. सहजपणे कुणाला विचारले की तुम्हाला जीवनामध्ये काय हवं आहे, तर पहिलं उत्तर काय असतं, सुख, शांती आणि समाधान. कारण की आज अन्न वस्त्र निवारा या गोष्टी प्रत्येकाला गरजेपुरता मिळतात, परंतु सुख, शांती आणि समाधान ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठे ना कुठे आपल्या जीवनामध्ये कमी आहेत आणि म्हणून तर त्या आपण बाहेर शोधण्यासाठी जातो ना. आणि म्हणून या 7 शक्तींचा अवलंब करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची स्मृती असणं खूप गरजेचं आहे. परंतु आता झालं काय की आपण आपल्या स्वस्वरूपालाच मी स्वतःला म्हणजे हा देह समजायला लागले. म्हणजे आपली जी आत्मिक स्थिती होती तिला विसरून मी दैहिक स्थितीमध्ये आले. मी स्त्री आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक ठिकाणची आहे, मी या हुद्द्याची आहे, याला आपण खूप अटॅच झालो. आणि जेव्हा त्या पद आणि पोझिशनला थोडासा जरी धक्का लागला
थोडासा जरी कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या मनाप्रमाणे झालं नाही, तर देहाशी रिलेटेड जे काही अवगुण आहेत, त्याला आपण कमी कमजोरी म्हणूया, ते म्हणजे क्रोध, अहंकार, ईर्ष्या, घृणा, कामवासना, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची प्रवेशता माझ्या जीवनामध्ये झाली. आजपर्यंत सांगा, रागवून कुणाला खूप आनंद झाला आहे? कुणालाच झालेलं नाही ना. कारण की कोणताही व्यक्ती आयुष्यभर रागवू नाही शकत. तो एक ठराविक पिरियडपर्यंत रागवू शकतो. म्हणजे ती जी आहे एक थोड्या कालावधीमध्ये माझ्यामध्ये आलेली कमजोरी आहे की जी माझी नाही आहे. माझ्या मनाप्रमाणे झालं नाही किंवा मला जे हवं ते अपेक्षित घडलं नाही म्हणून मला राग आलेला आहे. परंतु थोड्या काळाने काय होतं, तो राग शांत होतो, कारण की तो माझा नाहीच आहे ना. म्हणजे जसं पाणी आहे, पाण्याचा नॉर्मल गुण काय आहे, तर पाण्याचा नॉर्मल गुण आहे थंडरा. तेच पाणी आपण जेव्हा गॅसवर ठेवून त्याला 100 डिग्री सेल्सिअसला उकळवतं तर ते पाणी गरम होतं. पुन्हा गॅस बंद केला पुन्हा ते काय तर त्याच्या नॉर्मल स्टेजला येतं. म्हणजे जेव्हा मी आत्मा देह भानामध्ये आले तेव्हा माझ्यामध्ये या विकारांची प्रवेशता झाली. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकारांची प्रवेशता झाली. आता ह्या देहाला विसरून, सोडून नाही म्हणते मी, ह्या देहाला विसरून जेव्हा आत्मिक स्मृतीमध्ये राहील तेव्हा मला ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती याची अनुभूती होणार आहे. फक्त मला काय करायचं आहे, स्मृतीचा स्विच ऑन करायचा, चालू करायचा. खूप सोपं आहे. जसं बघा, एखादी व्यक्ती आहे, ती डॉक्टर आहे, ती हॉस्पिटलमध्ये गेली, ती ॲज अ डॉक्टर म्हणून वावरते, तिला सगळे पेशंट, नर्स, स्टाफ दिसतो. पण तीच डॉक्टर व्यक्ती जेव्हा घरी येते ती ॲज अ डॉक्टर म्हणून राहते का, तर ती कोणाची तरी पिता म्हणून, कोणाची तरी पत्नी म्हणून, कोणाचा तरी मुलगा म्हणून अशी वावरते ना. म्हणजे व्यक्ती तीच आहे. तिने काय केलं, स्थान बदललं, तिची स्मृती चेंज झाली. तसंच मला स्थान बदलायचं नाही आहे, परंतु माझी स्मृती बदलायची. मग ती स्मृती कशी बदलायची, तर दिवसभरामध्ये मला ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की मी ह्या शरीराद्वारे काम करणार आहे, मी हाताने काम करणार आहे, मी डोळ्याने पाहणार आहे, मी कानाने ऐकणार आहे. तर मी आत्मा या कर्मेंद्रियाद्वारे हे काम करून घेते, अशी स्मृती वारंवार स्वतःला द्यावी लागणार आहे. आणि ती स्मृती आजपर्यंत आपण आपल्याला दिली नाही. कारण की झालं काय की जेव्हा मी देहामध्ये आले आणि देह म्हणजे मीच समजायला लागले, तेव्हा देहाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, आवश्यक म्हणण्यापेक्षा देहाला जे चांगलं वाटतं, म्हणजे ह्या पंचकर्मेंद्रियांना जे चांगलं वाटतं, मग ते चुकीचं असो किंवा वाईट असो, कर्मेंद्रिय तिकडं आकर्षित झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट आहे, व्यसन पाहूया की व्यसनाकडं कर्मेंद्रिय आकृष्ट झाले. आता माझी बुद्धी काय सांगते की व्यसन करणं चांगलं नाही आहे, परंतु मी मालक जी आहे, मी आत्मा मालक जी काय आहे ते निद्रिस्त अवस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये नाही आहे. आणि जागृत अवस्थेमध्ये नसल्यामुळे जेव्हा मला आतमध्ये ही विचारांची उत्पत्ती झाली की ते व्यसन जे आहे ते मला करायचं आहे, तेव्हा बुद्धीकडं तो विचार गेला. बुद्धीकडं तो विचार गेल्यानंतर बुद्धीने काय केलं, आपल्या सत्सद्विवेक बुद्धीच्या आधारे त्याचं व्हिज्युलायझेशन केलं, ॲनालिसिस केलं तर काय होणार आहे, नाही केलं तर काय होणार आहे. उत्तर तर त्याच्याकडे दोन्ही होती. केलं तर काय होणार आहे, मी व्यसनांपासून किंवा ह्या चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला दूर करेल. नाही केलं तर हे होईल, आणि केलं तर काय होईल, केलं तर आत्ता मला थोडंसं रिलॅक्स वाटेल, परंतु मला याची सवय कळू शकते. या दोन्ही प्रकारे केलं. मग परत काय म्हटलं तर परत एकदा केल्याने थोडी सवय लागते. म्हणजे हा आता विचार आला, मग एक मन म्हणते नाही करायचं, एक म्हणते करायचं. आता जर इंद्रिय आकर्षण श्रेष्ठ झालं, कारण की आत्मा जी आहे ती अवेअर नाही आहे आणि त्यामुळे इंद्रिय त्या गोष्टींकडे आकर्षित झालं. म्हणजे जो मालक होता तो झोपी गेला, आणि तो झोपी गेल्यामुळे काय झालं, सगळा राज्यकारभार कोणाच्या हातामध्ये गेला, तर तो गेला तो नोकर, चाकर आणि मंत्र्यांच्या हातामध्ये. मग प्रत्येकजण स्वतःला वाटेल तसे वागू लागला, आणि म्हणून हा जो राज्यकारभार हो ना तो कसा झाला, अस्ताव्यस्त झाला. आणि म्हणून अस्ताव्यस्त झाल्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये खऱ्या शांतीची, सुखाची अनुभूती होत नाही. आणि म्हणून जर मला प्रॉपरपणे पुन्हा सर्व कारोबार सुरळीत करायचं असेल तर आत्मारूपी राजा या भुरकुटी सिंहासनावर विराजमान झाला पाहिजे. अर्थात ती स्मृती मी स्वतः ठेवली पाहिजे. जेव्हा ही स्मृती मी ठेवेल तेव्हाच मी माझ्या कर्मेंद्रियांना चांगल्या प्रकारे चालू शकते. कर्मेंद्रियाच्या आधी मी माझ्या मनाला चांगल्या प्रकारे ट्रेन करू शकते. मनामध्ये चांगले चांगले विचार तयार करण्यासाठी मनाला प्रवृत्त करू शकते. बुद्धीला जास्तीत जास्त रिफाईन करू शकते. आणि जेव्हा ह्या दोन शक्ती चांगल्या होतात तेव्हा निश्चितचपणे माझे संस्कारसुद्धा हे चांगले होऊ शकतात.
आणि म्हणून संस्कार चांगले होऊ शकतात इन द सेन्स माझ्यामध्ये आहेत तेच संस्कार, जे चांगले संस्कार आहेत ते मी वरती आणू शकतो. जे मर्ज आहेत त्याला मी इमर्ज रूपामध्ये ठेवू शकतो. आणि म्हणून मला वारंवार स्वतःला स्मृती देणं गरजेचं आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे आणि हे माझं शरीर आहे. हे ईश्वराने मला दिलेलं एक साधन आहे. कशासाठी दिलं आहे? तर चांगला रोल प्ले करण्यासाठी. जसं एखाद्या मूवीमध्ये, एखाद्या पिक्चरमध्ये एखादा ॲक्टर चांगलं काम करतो तर त्याला अवॉर्ड मिळतं, पुरस्कार मिळतो. का? तर त्याने खूप चांगलं काम केलेलं असतं, तर त्याला वाहवा होते. तसंच त्या ईश्वराने मला या धर्तीवर हा पार्ट प्ले करण्यासाठी पाठवलेला आहे. आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, माझी जबाबदारी काय आहे? मला मिळालेला हा रोल जो आहे तो मला सुचारू रूपाने प्ले करायचा आहे. म्हणजेच स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिकता तुम्हाला काय शिकवते? मला मिळालेला रोल मला चांगला करायचा आहे. म्हणजे फर्स्ट टू बिकम गुड ह्युमन बीइंग, एक चांगला माणूस मला बनायचा आहे. चांगला माणूस म्हणजे ज्याचं स्वतःविषयी सद्भावना आहेत आणि इतरांविषयी शुभकामना आहेत, शुभभावना आहेत. आणि म्हणून तो चांगला माणूस बनायचा आहे. मग या चांगल्या माणसाला जे काय रोल मिळालेत, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा पती, कुणाचा पिता, कुणाचा काका, कुणाचा मामा, हे जे काही रोल मिळालेले आहेत तो रोल तो चांगल्या प्रकारे वटवू शकतो. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने आपण आपल्याला मिळालेला रोल सार्थक करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि तो सार्थक करण्यासाठी जे नॉलेज असणं गरजेचं आहे ते म्हणजे पहिलं स्वतःच्या विषयी असणं गरजेचं आहे की मी कोण आहे आणि मी या जगामध्ये कशासाठी आलेलो आहे. तर मी या जगासाठी चांगलं कर्म करण्यासाठी आलेलो आहे. ईश्वराने त्यासाठीच मला या जगामध्ये पाठवलेलं आहे. कारण पहा, तुमच्यासारखं या जगामध्ये दुसरं कोणीही नाही आहे. साऱ्या विश्वामध्ये तुम्ही शोधून पहा की तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही आहे. का? तर तुम्ही एक विशेष आत्मा आहात. तुम्हाला जो रोल मिळालेला आहे तो दुसरा कोणीही वटवू शकत नाही. आणि म्हणून आय एम अ युनिक पर्सनॅलिटी, आय एम अ युनिक सोल. मी एक विशेष आत्मा आहे. तर विशेष आत्म्याने प्रत्येक कर्म कसं केलं पाहिजे? विशेष केलं पाहिजे, गुणांनी युक्त केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. आणि ते चांगलं कर्म करण्यासाठी चांगले विचार हे तयार करणं गरजेचं आहे. आणि चांगले विचार हे कुठेही बाहेर विकत मिळत नाहीत, ते आपल्याला तयार करावे लागतात. आपल्या स्वतःमध्ये ते क्रिएट होत असतात. मग ते क्रिएट कसे होतात? तर विचारांची उत्पत्तीच कशी होते? या कर्मेंद्रियांच्याद्वारे आपण जे ऐकतो, पाहतो त्याच्या आधारेच ते उत्पन्न होतात. आणि म्हणून मला स्वतःला दिवसभरामध्ये कमीत कमी थोडा वेळ म्हणण्यापेक्षा जेव्हा मला वेळ मिळेल, पण इवन जर सकाळी सुरुवातीला जर मी चांगल्या गोष्टी ऐकल्या. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा सकाळी उठल्यावर आपण काय करायचो? स्वतःचा हात पाहून करागरे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. ईश्वराचं स्तवन करायचं, ईश्वराची आठवण करायचो आणि मग दिवसभराच्या कामाला सुरुवात करायचो. म्हणजे सकाळी मी केलेला सिंगल थॉट, सिंगल विचार माझ्या साऱ्या दिवसाची दिनचर्या जी आहे तो सुचारू रूपाने करू शकतो. आणि म्हणून विचार चांगले करणं खूप गरजेचं आहे. विचारांचं शुद्धीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून राजयोग ही जी काही ध्यान पद्धती आहे की राजयोगाचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला काय करेल? त्या विचारांचं फिल्ट्रेशन करायला तो मदत करणार आहे. म्हणजे जसं आपल्या सगळ्यांकडेच घरी पाणी येतं, नळाला पाणी येतं. आता काही लोक आहेत ते डायरेक्ट पितात, काही जे ते फिल्टर लावून पितात. आता पाणी तर तेच आहे, पण डायरेक्ट पिणं आणि फिल्टर लावून पिणं याच्यामध्ये फरक तर होतोच ना. डायरेक्ट पिणारे आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काही दूषित मिक्स झालेलं असतं, त्याचा परिणाम त्यांच्या हेल्थवर होऊ शकतो. आणि जे फिल्टर करून पितात, गाळून पितात, ते स्वच्छ पाणी पितात, तर त्याचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही, कारण की ते ऑलरेडी ते फिल्टर करून पितात. तसंच विचार तर आपल्या सगळ्यामध्ये होणार आहे, पण जेव्हा आपण त्या विचारांना मेडिटेशन प्रोसेसमधून घेऊन जाऊ तेव्हा विचारांचं काय होणार आहे? फिल्ट्रेशन होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह विचार जे आहेत ते बाजूला पडणार आहेत आणि चांगले विचार जे आहेत ते पुढे जाणार आहेत. म्हणजे जसं आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, तर आपण सगळे कॉम्प्युटर चालवत असू किंवा नसेही चालवत, पण प्रत्येकाला माहिती आहे की कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसण्याची खूप शक्यता असते. आणि म्हणून तो व्हायरस घुसून कॉम्प्युटरमधील असलेला सगळा डाटा जो आहे तो खराब होऊ नये म्हणून काय केला जातो? त्याच्यामध्ये अँटीव्हायरस टाकला जातो. तसंच मेडिटेशन ही टेक्निकसुद्धा काय आहे?
अँटीव्हायरस सिस्टीम आहे की जी आपल्यामधल्या चुकीच्या आणि निगेटिव्ह विचारांना काय करते, दूर करण्याचा प्रयत्न करते आणि सकारात्मक विचारांना जास्तीत जास्त एम्पॉवर करण्याचा, सशक्त करण्याचा प्रयत्न करते. आपण असं नाही की सगळे चुकीचेच विचार करतो, चांगले विचार येतात, परंतु त्या चांगल्या विचारांना कर्मामध्ये नेण्यासाठी आत्म्यामध्ये शक्ती जी हवी असते ती राजयोगाच्या आधारे येते. आणि म्हणून राजयोगाची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे स्वचिंतन, स्वपरिचय. स्वचिंतनाच्या आधारे सर्वप्रथम आपण स्वतःला शक्तिशाली बनवतो, स्वतःला विषयी चांगले चांगले विचार करतो की ज्याच्या आधारे माझ्यामध्ये असलेली नकारात्मकता, माझ्यामध्ये असलेली जी व्यर्थ गोष्ट आहे, माझ्यामध्ये असलेल्या ज्या कमी कमजोरी आहे त्याच्यापासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो. मग त्या व्यर्थ गोष्टी म्हणजे बऱ्याच लोकांना खूप राग येतो, खूप चिडचिड होते, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होणाऱ्या आहेत, काही लगेच त्या कमी होणार नाहीत. त्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून प्रॅक्टिस ही आहे खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपल्यामधील असलेल्या वाईट सवयींना, कमी कमजोरींना घालवायचं असेल तर स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस करणं, स्वतःविषयी चांगलं चिंतन करणं, स्वतःला चांगले चांगले विचार देणं, आपल्या स्वतःला एका चांगल्या स्वरूपामध्ये पाहणं, ही गोष्ट आपण स्वचिंतनाच्या आधारे करू शकतो. आणि जेव्हा आपण स्वचिंतन करू त्या स्वचिंतनाच्या आधारेच आपण परमात्मचिंतनापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे राजयोगाची जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे स्वपरिचयातून स्वचिंतन आणि स्वचिंतनातून दुसरी स्टेप येते ती म्हणजे परमात्मचिंतन. तर निश्चितचपणे आज तुम्हाला आपल्या स्वतःचा परिचय कळला असेल की मी आत्मा आहे, मी आत्मा भ्रूमध्यामध्ये विराजमान आहे, मी आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, मी आत्मा मन, बुद्धी आणि संस्कार याच्या साहाय्याने काम करते, मी आत्मा जी आहे ही समर्थ आणि सकारात्मक विचार करण्यासाठी स्वतःला ट्रेन करू शकते. ओरिजिनली स्वाभाविक रूपामध्ये मी आत्मा जी आहे ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद, शक्ती ह्या गुणांनी युक्त आहे. हे गुण किंवा शक्ती या माझ्यातच आहेत, मला फक्त स्वतःला ती स्मृती द्यायची आहे. मला ते शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. फक्त दिवसभरामध्ये एक थोडा वेळ मी स्वतःला जर ही स्मृती दिली तर मला दिवसभरामध्ये त्या स्मृतीच्या आधारे त्या गुणांची आणि शक्तींची अनुभूती निश्चितचपणे करू शकते. तर अशा प्रकारे आपण आता या जो स्वचिंतनाचा किंवा स्वपरिचयाचा आपण जो ज्ञानाचा भाग पाहिला, इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली, तर त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण आता एक थोड्या काळासाठी 3 मिनिटासाठी आपण मेडिटेशन करूया. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्याजवळ जर एखादी वस्तू असेल, नोटबुक असेल किंवा काही जर अडथळा असेल तर तुम्ही त्या सर्व गोष्टींपासून स्वतःला बाजूला न्या. एका शांत किंवा घरामधील एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बसा, तुम्ही डोळे बंद करा आणि आज आपण जे काही ऐकलेलं आहे ते आपण आपल्या चिंतनामध्ये आणायचं आहे. मी तुम्हाला विचार देणार आहेत, तुम्हाला मनातल्या मनामध्ये त्या विचारांना म्हणायचं आहे आणि त्याच्या आधारे ते चित्र डोळ्यापुढे उभं करायचं आहे. स्वतःला एकदम रिलॅक्स करा, मनबुद्धी बाह्य जगतापासून पूर्णपणे अलग करा. स्वतःचे लक्ष 2 भुवयांच्या मध्ये स्थित करा. मी भुरकुटी मध्यावर विराजमान, ज्योतिर्बिंदू स्वरूप, चैतन्य शक्ती, एक आत्मा आहे. मी आत्मा या देहरूपी मंदिरामध्ये विराजमान चैतन्य मूर्ती आहे. हा देह रथ आहे व मी आत्मा या रथाला चालवणारी सारथी आहे.
मी एक विशेष आत्मा आहे. मी एक महान आत्मा आहे. या सृष्टिरूपी रंगमंचावर पार्ट प्ले करण्यासाठी आलेली मी एक हीरो ॲक्टर आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे. शांती माझा स्वधर्म आहे. त्याचबरोबर मी आत्मा ज्ञान, पवित्रता, प्रेम, सुख, आनंद व शक्तीने संपन्न आहे. मी या देहरूपी साधनाच्या आधारे श्रेष्ठ कर्म करण्यासाठी या सृष्टी रंगमंचावर अवतरित झाले. मी माझे प्रत्येक कर्म ज्ञानयुक्त होऊन शांती स्वधर्मामध्ये स्थित होऊन करणार आहे. मी माझ्यामध्ये असलेल्या कमी कमजोरींना दूर करून माझ्यामधील असलेल्या विशेषतांच्या आधारे प्रत्येक कार्य करणार आहे. मी साऱ्या दिवसभरामध्ये सदैव आनंदित राहणार आहे व इतरांनाही आनंद देणार आहे. मी मला मिळालेला हा रोल सुचारू रूपाने वटविणार आहे. ओम शांती शांती शांती.